आरबीआयने एक नुकताच इशारा दिला आहे. त्यांच्या इंडियन स्टेट ऑफ द इकॉनॉमी रिपोर्ट मधला एक आकडा पुढच्या काही महिन्यांसाठी चिंता वाढवणारा आहे. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा, कारण महागाई वाढण्याची चाहूल आधीच लागलेली आहे. WPI म्हणजे होलसेल प्राइस इन्फ्लेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधी बिझनेस आणि मॅन्युफॅक्चरिंग लेवलवर किती महाग झाले आहेत हे WPI दाखवतो. आणि हा आकडा फक्त एका महिन्यात 3.9% वरून 8.3% पर्यंत गेला आहे. जून महिन्यात तो 9% पर्यंत जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे. नेमकं महाग काय होतंय? WPI मध्ये 3 मुख्य भाग असतात. पहिला म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. याचं वेटेज सर्वात जास्त आहे. बेसिक मेटल्स, टेक्सटाईल्स आणि केमिकल्स मध्ये महागाई वाढलेली दिसते आहे. दुसरा भाग म्हणजे प्रायमरी आर्टिकल्स. यामध्ये अन्नधान्य आणि इतर कच्च्या वस्तू येतात, जसे की ऑइल सीड्स, मिनरल्स आणि नॉन फूड आर्टिकल्स मध्ये किमती जास्त वाढल्या आहेत. आणि तिसरा व सर्वात मोठा दबाव आहे फ्युएल अँड पॉवरवर. यामध्ये महागाई सर्वाधिक वाढलेली आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जर WPI एवढा वाढला असेल तर आपल्याला अजून महागाई का जाणवत नाहीये? कारण कन्झ्युमर प्राइस इन्फ्लेशन म्हणजे CPI अजूनही फक्त 3.42% वरून 3.48% पर्यंतच वाढला आहे. आणि हाच WPI आणि CPI मधला वाढता फरक सर्वात महत्त्वाचा संकेत देतो. इकॉनॉमिस्ट याला इन्सिपियंट प्राइस प्रेशर पण म्हणतात. म्हणजे उत्पादन, वाहतूक आणि मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च वाढला आहे, पण तो खर्च अजून ग्राहकांवर टाकलेला नाही. कंपन्या आणि उत्पादक सध्या तो स्वतः ऑब्झर्व्ह करत आहे. म्हणूनच CPI अजून शांत दिसतोय. पण हा दबाव सतत वाढत राहिला तर पुढच्या काही महिन्यातच हा वाढलेला खर्च वस्तूंच्या किमतीतून आपल्याकडे येऊ शकतो आणि तेव्हा कन्झ्युमर प्राइस इन्फ्लेशन अजूनही वाढू शकतं. जागतिक परिस्थिती कधी स्थिर होईल, स्ट्रेट ऑफ हॉर्मझ वरील अनसर्टिनिटी कधी कमी होईल हे सध्या कोणालाही माहिती नाहीये. म्हणून पुढचे काही महिने खर्च, बचत आणि गुंतवणुकीबाबत जरा जास्त सावध राहण्याची गरज आहे. कमेंट करा WPI आणि मी तुम्हाला महागाईचा तुमच्या पैशावर नेमका काय परिणाम होऊ शकतो ते सांगतो. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.